मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 देणे विना जीवा सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव
देव करून घ्यावा आपुला तो एक 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 देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोवे तेने विना जीवा सुख नोवे येरती मायेके दुःखाची जनाती येरती मायेके दुःखाची जनाती तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे हेरती मायेक दुःखाची जनते हेरती मायेके दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान
सारिखाची आपुला धामण गाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधिला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन. ओ पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. त्यांचे कृपादान कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो. दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया. त्यांचे कृपादान कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. सकळांसी येथे आहे अधिकार. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय नमः शिवाय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. ए रती माईके दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजे यांचे आद्यगुरु. एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू
म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा, तोंडपाठ नसला तरी कानपाठ असणारा, आणि कानपाठ नसला तरी भारतीताई कानपाठ नसल्याच्या नंतर मुखपाठ असायची तर गोष्टच वेगळी आहे. चला, असा हा साधा सोपा सरळ अर्थाचा अभंग माझ्या भगवंताला आपल्याला आपलंसं करायचंय. पण आपलंसं करत असताना तुकोबाराय म्हटले, बाई इतर देवांच्या मागे जाऊ नको, बाई वारा गणिक देव बदलू नको, एकाच देवाला तू आपलंसं कर. आणि तो देव म्हणजे कोण आहे? तो देव म्हणजे बाळूमामा आहे. आणि त्या बाळूमामांना आपलंसं करायचं असेल तर त्यांची आराधना, त्यांची सेवा, त्यांचा नित्य पूजा आपण काय केली पाहिजे? रात्रंदिवस केली पाहिजे. करतो का आपण? करतो का? आओ भारतीताई, आज बाळूमामांचा इथं कार्यक्रम आहे. पण कार्यक्रमाला येत असताना किती डोळ्यावर कातड ओढून इथं आले मी. घराला कडी लावलीये, येताना घराला कुलूप सुद्धा मी नीट लावलं नाही. भारतीताई, तीनदा कुलूप ओढून बघितले. आता मला खरं खरं सांगायचं, पिंट्याच्या बापाची शपथ आहे तुम्हाला, आता एवढ्यात तुमचं मन कुठं गेलं? कुठं गेलं तुमचं मन? खरं खरं सांगायचं, पिंट्याच्या बापाची शपथ घातली. कुठं गेलं भारतीताई? विदिन दी सेकंडामध्ये माझं मन कुठं गेलं? घराच्या कुलपाकडे गेलं, घराच्या कडीकडे गेलं. सांगायचंय मला एवढंच, एवढे आपण त्या संसाराला चिटकलेलोय, एवढे चिकटलेलोय. गाय माहिती ना तुम्हाला? प्रत्येकाच्या दारामध्ये गायी बांधलेल्या आहेत बघा. त्या गायीच्या शरीरावरती काय असतो? तुम्ही मान्य केलं, काय असतो? गोचिड असतो. बरं चला, गोचिड कुठे असतो? कुठे असतो? कासामध्ये असतो. त्या कासामधला गोचिड ज्यावेळेला तुम्ही काढायचा प्रयत्न करता त्यावेळेला खरं खरं सांगायचं, तो निघतो का? निघतो का बाबा? खरं सांगायचं, त्याला किती वडायला लागते तेव्हा ते बळच निघतंय. आणि ते मारल्याच्या नंतर त्याच्यातून किती रक्त निघते? या गोचडाचं उदाहरण मी या करता दिलं. तो गोचिड जसा गाईच्या कासेला चिकटलेला असतो, त्याला वडून वडून काढावं लागतं ना, त्या गाईच्या कासाला चिकटलेल्या गोचडाप्रमाणे आपली गत आहे. संसाराला आपण इतके चिकटलेलो आहे की असे वडून वडून काढावं लागते. पण निघतात का? जरी निघले तरी आमच्या मनातला, आमच्या ध्यानातला संसार जात नाही. पण मला सांगा, बाळूमामांनी जर स्वतःचा संसार सुखाचा केला असता तर आज इथं बसलेल्या प्रत्येकाचा संसार सुखी झाला असता का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. बाळूमामांनी स्वतःच्या संसारावरती पाणी फिरवलं, नव्हे स्वतःच्या संसाराचा त्याग केला. मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण तरी सुद्धा आपण ज्यांचे गोडवे गातो, ज्यांच्या नावाने आपण दररोज अन्न ग्रहण करतो, त्या संतांच्या घडलेल्या घटना, घडलेल्या गोष्टी आपण दिवसातून एकदा तरी डोळ्याखालून कानावरून घातल्या पाहिजे. कारण ज्या संतांनी तुमच्या आमच्या करता संसाराचा त्याग केला ते तुकोबाराय म्हणतात. काय म्हणतात? आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवनामध्ये जीवन जगत असताना एक देव आपलासा करा, एकच. जास्त देवांच्या पाठीमाग फिरू कौग वारागणिक देव बदला म्हटले. कारण जीवन आपल्याला भेटले, आयुष्य आपल्याला भेटले, जन्म आणि मरण हा इयरझार आपल्याला चुकणार, दुःख आपल्याला चुकणार आहे का? दुःख आहे ए रती माईके दुःखाची जनिती, याला अंतही नाही, याला आदिही नाही. हे दुःख काल होतं, हे दुःख आज आहे आणि हे दुःख उद्या सुद्धा राहणार आहे. म्हणजे या दुःखाला आदी नाही आणि अंतही नाही, असं हे दुःख चिरंतन टिकणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले, संसारामध्ये दुःख मानू नको, काय कर अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि तुझं जे मन आहे ना, हे मन आता 2 मिनिटापूर्वी कुठं जाऊन आलं?
कुठं जाऊन आलं? घराच्या कुलपाजवळ जाऊन आलं, बरोबर ना? भारतीताई कीर्तनात बसले पण दोनदा दोनदा कुलपाला वडून आले. म्हणजे सेकंदाचाही वेळ या मनाने दौडू दिला नाही. हे मन कुलपाजवळ जाऊन आलं. पण तुकोबाराय म्हटले तेच मन जर गोविंदाच्या चरणाजवळ लावलं. मन गोविंद 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 मन गोविंद 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 मन गोविंद 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 मन गोविंद 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 मला लागले या छंद ओ 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 मला लागले या छंद मला लागले या छंद मला लागले या छंद ओ मला लागले या छंद लागली या छंद लागली या छंद. तुकोबाराय म्हटले हे मन कुठं लागलं पाहिजे? गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद मना लागली या छंद मना लागली या छंद छंद गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद. या मनाला तुकोबाराय म्हटले कोणाचं वेड लागलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं वेड लागलं पाहिजे. आणि आपण गेल्याच्या नंतर या विश्वाच्या पाठीवरती आपलं नाव राहील माहित नाही, आपल्या आज्याचं नाव राहिलं का? आपल्या पंजाचं नाव राहिलं का? ह्या लेकराला जर विचारलं ना तुझ्या वडिलाचं नाव काय, सांगता येईल. आजोबाचं नाव काय, सांगता येईल. पंजोबाचं नाव काय, सांगता येईल. खापर पंजोबाचं नाव सांगता येईल का? ढोपर पंजोबाचं नाव सांगता येईल का? येईल का? नाही येणार. पण या विश्वाच्या पाठीवरती जे संत होऊन गेले त्या संतांची पूर्ण मालिका या लेकराला पाठ असायला पाहिजे. कारण या संतांनी केलं काय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. आडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले ऋषी बोलिले ऋषिकेशी आडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. साधू संतांचे मार्ग. संत आले कशा करता? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. संत काय केलं? संतांनी
गेले मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी ब्रह्ममूर्ती जगी संत अवतरले उद्धरावया आले दीन जना तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून हे संत आले. पण तुकोबाराय म्हटले या विश्वाच्या पाठीवरती नाव कधी राहील. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही एखादं कर्म चांगलं केलं तरच लोक ते लक्षात ठेवतात. समजा तुम्ही 100 कामं चांगली केली, काय तुम्ही 100 कामं चांगली करा, पण एक काम जर तुम्ही वाईट केलं ना त्या 100 कामावरती तुम्ही पाणी फिरवत असता. मग आपण ठरवायचं चांगलं केलं तर चांगलंच करावं भगवंताने पुढं, नव्हे नव्हे आपल्याकडून भगवंताने चांगली सेवा करून घ्यावी. आपल्याकडून वाईट काही ह्या हाताने होऊ नये. आपल्याला चांगलं काही करता आलं नाही ना वाईट तरी करू नये. बरोबर की नाही. आपल्याला सवय असते बघा, शेजारच्या घरात टीव्ही घेतला की आम्हाला ताप येते, आमचं डोकं दुखतं. शेजारच्यानं 4 व्हीलर घेतली की आमचं पोट दुखतं. खरंय की नाही. लय पटलं वाटतं महिलांना. मग हे का व्हावं, का व्हावं. शेजाऱ्याचं चांगलं होतंय, आम्ही इकडं दुखणं येऊन आम्हाला ऍडमिट करतात. गरज नाही. त्याचं चांगलं होतंय भगवंताला प्रार्थना करा देवा त्याचं चांगलं होतंय ना. एक गाडी घेतली ना अजून त्यानं दुसरी घेऊ दे आणि त्याच्यानंतर मी एक घेईल, काय हरकत आहे असं म्हणायला. पण आम्ही म्हणतो का, म्हणतो का. भगवंताने एवढा चांगला नरदेह तुम्हाला आम्हाला दिला. सांगेन मी तुम्हाला, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेला धर्म बुडायला लागतो, त्या त्या वेळेला भगवंत कोणाच्या नाही कोणाच्या रूपामध्ये येतो. याचं वर्णन गीतेमध्ये आलंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा संतांच्या रूपाने संत अवताराला येतात, देव अवताराला येतात. देवानेच यावं असं काही आहे का. देव कोणाला 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 नाही कोणाला बाळूमामांच्या रूपाने का होईना पण पाठवलंच की नाही. पण हे पाठवण्याकरता तो अधिकार सुद्धा त्या संतांचा तेवढा मोठा असावा लागतो. सर्वांना विनंती आहे थोडं पुढं सरका. लय मोठी जागा आहे, सरका तुम्ही पुढं पुढे सर. सरका. पाठीमागे बसायला जागा नाहीये. या थोडं असं चिटकून चिटकून बसा. सरका. पुरुष मंडळी तुम्ही थोडं पुढे सरका. सरका थोडं पुढे पुढे, म्हणजे महिला मंडळींना जागा मिळेल. विठ्ठल 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 विठ्ठल. पुढे सरका पुढे. विठ्ठल 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 संत काय करतात, तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवतात. बघा, एक ज्या वेळेला बाळूमामांच्या आईला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर
ती अवस्था काय असते तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि दिवस गेले, काही खावंसं वाटत नाहीये. पोटातला गर्भ कलेकलेने वाढतोय, कलेकलेने वाढतोय. पण ज्या वेळेला पोटातला गर्भ वाढतोय त्यावेळेला मात्र आईला डोहाळे लागले. आता तुम्ही म्हणाल भारतीताई कशाचे डोहाळे लागले? डोहाळे लागले कशाचे लागले? ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजे आऊसाहेबांच्या पोटामध्ये, आऊसाहेबांच्या उदरामध्ये कलेकलेने 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 वाढत होते, त्यावेळेला 7 महिन्याच्या जिजाऊबाईसाहेब गर्भवती आहेत. आणि गर्भवती असताना त्यांना डोहाळे लागले. डोहाळे लागले आणि एका दासीने विचारलं, मसाब 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 तुम्हाला काय करावंसं वाटतं? त्यावेळेला माझ्या आऊसाहेब उत्तर झाल्या, तू 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 काय माझे डोहाळे पुरवणार का? त्यावेळेला ती दासी म्हटली, सांगा तर आऊसाहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागलेत? त्यावेळेला माझ्या मसाब उत्तर झाल्या, मला घोड्यावर बसून तलवारबाजी करावीशी वाटते. आणि आजच्या माझ्या आईला जर विचारलं, नाही तुला काय करावंसं वाटतं, तर माझी आई म्हणते, मला माती खावीशी वाटते. खरंय की नाही? खरंय ना? मग मला सांगा, जन्माला येणार लेकरू दुसरं तिसरं काही खाणार आहे का हो? खाणार आहे का? तासन तास तुम्ही जर मोबाईल स्क्रोल करत बसत असाल, एखादा गर्भ तुमच्या गर्भामध्ये वाढतोय, एखाद्या लेकराला तुम्ही जन्माला घालणार आहात आणि ते लेकरू जर तुमच्या उदरामध्ये वाढतंय आणि ते वाढत असताना तुमच्या या बोटांना जर मोबाईलचा स्पर्श होत असेल, तुमच्या या बोटांना जर रिमोटचा स्पर्श होत असेल, तर मला सांगा, जन्माला येणार लेकरू दुसरं तिसरं काही मागणार आहे का? बाहेर आल्याबरोबर ते काय मागणार आहे? हे तुम्ही बोलताय. लेकरू रडत असेल, पूर्वीच्या काळी लेकरू रडायला लागलं तर आई त्याला नादी लावायची, काहीतरी खेळायला द्यायची, बाळा हे खेळ म्हणायची, बाळा ते खेळ म्हणायची. पण आजची आई काय करते? लेकरू रडायला लागलं काय देते? बघा, हे तुम्ही मान्य केलं. परवा हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो, माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तिथं डॉक्टरांच्या समोर एक पेशंट येऊन गेलेला होता. नंतर डॉक्टरांशी मी बोलले, म्हटलं नेमकं काय झालं होतं डॉक्टर? त्यावेळेला 5 वर्षाचं ते लेकरू. तुम्ही म्हणाल भारतीताई तुम्ही काय आमच्या मनामध्ये भीती घालताय का? भीती मी अजिबात घालणार नाही. 5 वर्षाचं लेकरू तासन तास मोबाईल बघण्यामध्ये एवढं व्यस्त झालं आणि त्या स्क्रीन टाइम त्या मुलाचा एवढा वाढला की त्याच्या डोक्यामध्ये गाठी झाल्या. 5 वर्षाचं लेकरू. आणि ते डॉक्टरांकडे आल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, मी याला बरं करतो. काय सांगितलं? मी याला बरं करतो, पण तुम्ही त्याला अजिबात मोबाईल द्यायचा सवय लागलेली. दादा घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर आई कामामध्ये व्यस्त होती, आई कपडे धुत होती, वडील बाहेर गेले आणि आईचा डोळा चुकून त्या मुलानं मोबाईल घेतला आणि बेडवरती मोबाईल बघत बसला. तास झाला, 2 तास झाला आणि तो मुलगा चक्कर येऊन खाली पडला. आणि खाली पडल्याच्या नंतर त्याला कळलं नाही, डॉक्टरांकडे ते घेऊन आले. त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तो मुलगा गेलेला होता. मला सांगा, ह्याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? कोणाचा आहे? जर आईनेच त्याला मोबाईलची सवय लावली नसती, बापाने त्याला मोबाईलची सवय लागली नसती, ते लेकरू आज मुकलं असतं का हो? 5 वर्षाच्या लेकराच्या डोक्यात गाठी होतात म्हणजे ही गोष्ट कुठं गेली? तुम्ही एक साधा विचार करा, एखाद्या साधनाच्या आहारी जाऊन जर आपला जीव जात असेल तर आपण ते साधन न वापरलेलं बरं. वापरू नका असं मी म्हणणार नाही, पण त्या साधनाचा किती वापर करावा? रात्र कशी जाते, दिवस कसा जातो आम्हाला कळत नाही. आम्ही माणसात बसलेले असतो.
10 माणसं असू द्या, पण 10 माणसाच्या हातामध्ये आज काय आहे? काय आहे? माणूस माणसाला बोलायला तयार नाही आहे का हो? कारण वेळ नाही. प्रत्येक जण इथं काय झालाय? बिझी झालाय. आपण कुठं होतो? बाळूमामांच्या आईला डोहाळे लागले. आणि डोहाळे लागले कशाचे? तांडव नृत्य करण्याचे डोहाळे लागले. आणि त्यावेळेला ते डोहाळे त्यांनी पुरवले. म्हणून आज जगाचा मालक, जगाचा उत्पत्ती ज्या मालकाची झाली ते म्हणजे बाळूमामा आहेत. संत असे तसे नाही जन्माला येत. आणि या संतांची अनुभूती काय आहे? ज्या वेळेला तुम्ही तुमचा संसार बाजूला सोडता आणि बाळूमामांच्या तळावरती सेवा करण्याकरता जाता, तर सेवा करण्याकरता गेल्याच्या नंतर तुमचा संसार बाळूमामा तिथं बसून पार पाडतात की नाही? जे लोक इथं तळावरती जाऊन आले ना, त्यांना विचारा तिथला आनंद काय आहे, तिथली अनुभूती काय आहे. भारतीताई, तिथं जाऊन आल्याच्या नंतर 1 रुपयाची सुद्धा कमी पडते का हो? ही ताकद माझ्या बाळूमामांची आहे. आला जन्मी योग यावा, हो आला जन्मी योग यावा, एक शब्द करावा. आला जन्मी योग यावा, एक शब्द करावा. माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. आल्या जन्मी योग यावा, एक शब्द करावा. आल्या जन्मी योग यावा, एक शब्द करावा. माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. बाळूमामा दावा, मला बाळूमामा दावा. बाळूमामा दावा, मला बाळूमामा दावा. व्यापातापात आयुष्य घटल, जन्माचं धन मोह माया लुटल. धर्माचं धन मोह माया लुटल. धर्माचं धन मोह माया लुटल. जीवनाचं आणखी एक पाहिजेत भाव, बाळूमामा तुम्ही मला पदरात घ्याव. माझा एक दावा, हो माझा एक द्यावा. मामा करतो तुमचा दावा, माझा एक दावा. मामा भंडार तुमचा लावा. माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. बाळूमामा दावा, मला बाळूमामा बाळूमामा दावा, मला बाळूमामा दावा. बाळूमामा दावा, मला बाळूमामा दावा. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. काय म्हणतो तो भक्त? मला मरण येण्याआधी कोण दाखवा? बाळूमामा दावा. का? आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना नाचतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना नाचतो. मामाच्या दारात ढोल वाजतो. आदमापुरात मामाच्या दारात ढोल वाजतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना नाचतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना नाचतो. ढोल वाजतो, मामाचा छबिना नाचतो. आदमापुरात
माणसाला अंगामध्ये एक एनर्जी संचारते फक्त एका नावाने. आणि तुकोबाराय म्हटले त्यांनाच आपलंसं करायचंय. हा भंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक हो, आपुला तो एक हो, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक हो, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक हो, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक हो, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नवे, तेने विना जीवा सुख नवे. येरती माईक हो, येरती माईक, येरती माईक सुखाची जनते. हेरती मायेक हो, हेरती मायेक, हेरती मायेक दुःखाची जनते, दुःखाची जनते, दुःखाची जनते. तुकोबाराय म्हटले त्या देवाला आपलंसं करायचंय. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. नुसतं बाळूमामांचं नाव जरी घेतलं ना अंगामध्ये एक ऊर्जा येते. फक्त नावामध्ये एवढी ताकद आहे. अनुभूती काय असेल. बाळू मामा तुम्ही कीर्तनाला या या या. बाळू मामा टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. बाळूमामा कीर्तनामध्येच आहेत. ते कीर्तन श्रवण करतायत आणि इथं बसलेल्या प्रत्येकावरती ते कृपा करतायत. फक्त आपण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि श्रद्धेनं जाऊन त्यांच्याकडे जी गोष्ट मागाल ना ते बाळूमामा दिल्याशिवाय राहत. मी बाळूमामांना म्हटली होती, बाळूमामा तुमच्या तळावरती माझं एक तरी कीर्तन व्हावं. तुम्हाला खोटं वाटेल, मी आत्तापर्यंत 6, 7, 8, 9 वर्ष झालं काय कीर्तन करते, पण अजून एकदा सुद्धा तळावर कीर्तन केलं नाही बरं का. पण हे पहिलं कीर्तन आहे माझं तळावरच. आणि हे कृपा कोणाची आहे? माझं काही आहे का? आहे का? पण ती इच्छा सुद्धा कोणी पूर्ण केली? मामांनी पूर्ण केली, बरोबर ना. म्हणून आपण जे मागाल ते बाळूमामा दिल्याशिवाय राहत आणि ते देतात. ते ना जातीचा विचार करतात ना कुळाचा विचार करतात. इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा आणि त्याच्या भावाचाच विचार करतात. ते म्हणजे आमचे बाळूमामा आहेत. आणि बाळूमामांची एकदा जर कृपादृष्टी झाली, पण कृपादृष्टी झाल्यावरती डोळ्यावरती धूर मात्र माणसानं येऊ देऊ नका. माणसानं गर्व येऊ देऊ नये. आणि त्याचा गर्व खाली करण्याचं काम सुद्धा कोण करतं? मामाच करतात बरं का. त्याच्यामुळे जे दिले ते आनंदानं स्वीकारून ते आपल्याला पुढे कसं देता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि बाळूमामा म्हणतात बघा, एक धनगर बाळूमामांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर एकदम गरीब परिस्थिती आहे, डोक्यावरती कर्जाचा भार आहे. बाळूमामांकडे गेला आणि बाळूमामांना म्हटला, बाळूमामा माझ्यावरती 1000 रुपयाचं कर्ज आहे. काय म्हटला? माझ्यावरती 1000 रुपयाचं कर्ज आहे. मला जगण्याची इच्छा नाहीये मामा, आणि मी ते कर्ज फेडू शकत नाही मामा. मला राहण्याची इच्छा राहिलेली नाही. माझं कुटुंब उपाशी मरतंय मामा, कारण त्याचं व्याज भरून भरून माझ्या नाकी नऊ आली आहेत. त्यावेळेला मामांनी म्हणायला पाहिजे होतं का तू जा तुझं बघ म्हणून? असं नाही म्हटले मामा. मामांनी तळावरती होते, हातामध्ये काठी होती. ती काठी एका जागेवर 3दा मारली आणि 3दा मारल्याच्या नंतर भेग पडली जमिनीला.
आणि जमिनीला भेग पडल्याच्या नंतर त्या जमिनीमधून एक गाठोडं आलं. बरं, ते गाठोडं कशाचं असेल? ते गाठोडं होतं पैशाचं. आणि ते गाठोडं आलं आणि त्या भक्ताला सांगितलं, घे याच्यातलं, तुझं जेवढं कर्ज आहे ना तेवढं घे. त्याचं 1000 रुपयाचं कर्ज होतं बरं का. आणि ते गाठोडं पाहिलं आणि त्या भक्तानं त्याच्यातले 1000 रुपयेच काढून घेतले. तुम्ही आम्ही असतो तर गाठोडं घेऊन कधी लंपास झालो असतो. बरोबर आहे. तुम्हाला पटलं की नाही? पटलं की नाही? पण असं करू नका. त्या भक्तानं काय केलं, 1000 रुपयेच काढून घेतले आणि बाळूमामांना म्हटला, मामा मी तुमचं शब्दात नाही, माझ्याकडे शब्द नाहीत तुमचं वर्णन करायला. म्हणजे संतांप्रती निष्ठा कशी असावी एवढंच नाही, त्या संतांना त्या देवाला आपलंसं केलं, पण त्याच्याकडून त्यांना आपल्याला एक बोट धरायला दिलं तर आपण त्याचा हात धरू नका. आपण देवाचा हात धरला, काय म्हणते, आपण देवाचा हात धरला तर दुःखामध्ये तो हात आपण असा घट्ट धरून ठेवू. पण आपल्याकडे सुख आलं तर हात कधी निसटून जाईल आपल्याला सुद्धा कळणार. पण ऐका, आपण देवाचा हात धरायला जायचं नाही, देवाने आपला हात धरला पाहिजे. एवढी निष्ठा, एवढी भक्ती आणि एवढं नामस्मरण तुमच्या आमच्या मुखामधून झालं पाहिजे. तेव्हा बाळूमामा आपल्या प्रत्येकाचं बोट धरणार आहेत. आपण मामांचं बोट धरायला नाही जायचं, बाळूमामांनी आपलं बोट धरावं. अशी श्रद्धा, अशी भक्ती, अशी उपासना तुमची आमची पाहिजे. आणि तुकोबाराय म्हटले, त्याच देवाला आपलंसं करायचं. बाई इतरत्र फिरू नको, बाई वारा गणिक देव बदलू नको. श्रावण आला, निघालीच महादेवाला. श्रावण आला, त्या महादेवाला तर तो महादेव दिसत नाही हो. तो महादेव सुद्धा म्हणायला लागला, अगं घरच्या महादेवाला जीव घाल आधी आणि पुन्हा माझ्याकडे ये. घरच्या महादेवाला दिवस दिवस उपाशी ठेवतील, तिकडच पळती हांडा घेऊन. लईच पटलं काय की तुम्हाला? खरंय ना? महादेव दिसना हो त्या पाण्यामध्ये. पूजा करा, देव करा, पण वारागणिक देव बदलू नका म्हटले तुकोबाराय. सोमवार आला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, एवढंच म्हणती. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय, रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. घृष्णेश्वरा शिव घृष्णेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. विघ्नेश्वरा शिव विघ्नेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे अशा पद्धतीने भारतीताई आमचा सोमवार जातो न जातो तोच येतो मंगळवारी त्या दरबारी उद्या जाईन मंगळवारी त्या दरबारी उद्या जाईन आई ग मोहट देवी डोळ्यान पाहिन आई ग मोहट देवी डोळ्यान पाहिन आई ग मोठा देवी डोळ्यान पाहिन आई ग मोठा देवी डोळ्यान पाहिन डोळ्यान पाहिन वा अशा पद्धतीने भारतीताई आमचा मंगळवार जातो न जातो तो येतो बुधवार बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल पहावा विठ्ठल फक्त दिवसभर काय आहे विठ्ठल 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 बुधवार जातो न जातो तोच येतो मग कोण प्रकट होतात दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या दत्ता दिगंबराया हो दया मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो गुरुवार जातो न जातो तोच येतो शुक्रवार लक्ष्मी माता वैभव लक्ष्मी शुक्रवार जातो न जातो तोच जय बजरंगबली की शनिवार जातो न जातो अहम वाघा सोहम वाघा म्हणा अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी वारे मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारे असे 7 दिवसाचे 7 वार निघून जातात आणि आम्ही काय करतो दिवसागणिक देव बदलतो तुकोबाराय म्हटले जरा थांब एकाच देवाला आपलंस केलंस तो देव तुझं दुःख निवारण करेल कारण या संसारामध्ये पडल्याच्या नंतर दुःख प्रत्येकाला दुःख आहे तुम्हाला असं वाटतं का मामा आमच्यावरती कृपा करतात म्हणजे मामांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं होतं ना त्यांचं चरित्र जर तुम्ही कधी वाचलं तुमच्या हातामध्ये त्यांचं चरित्र पडलं मनाविरुद्ध लग्न झालं बहिणीच्या पोरीसोबत लग्न लावून दिलं दादा आणि लग्न लावून दिलं मनाविरुद्ध लग्न झालंय संसारामध्ये मन रमत नाही फक्त आणि फक्त मन भक्तीमध्ये जगाचं कल्याण करण्यामध्ये मन रमतंय पण तरी सुद्धा दिवसामानाने वर्षानुवर्ष उलटल्याच्या नंतर पत्नीला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर ती गर्भवती राहिल्याच्या नंतर तिला सांगितलं बाई तुझ्यावरती दुःखाचा डोंगर आहे तुझ्यावरती संकट येणार आहे आणि तळाच्या बाहेर
तिला उभं राहायला सांगितलं आणि उभं राहायला सांगितल्याच्या नंतर तिच्या बाजूनी गोल रिंगण आखलं आणि गोल रिंगण आखल्याच्या नंतर तिला सांगितलं या रिंगणाच्या बाहेर तू येऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे. पण ती पत्नी ऐकणारी नव्हती. त्या पत्नीनं मामांचं ऐकलं नाही आणि ते संकट टळण्याच्या अगोदरच ती पत्नी ते रिंगण ओलांडून बाहेर आली आणि बाहेर आल्याबरोबर काय झाली, ती गतप्राण झाली. पोटातला जीव गेला, पत्नी गेली. मला सांगा, अर्ध्यावरती पत्नी सोडून गेली, कोणाला बरं वाटणार आहे? भले ते संत असतील पण तरी सुद्धा त्यांना पण मन आहे, त्यांना पण जीव आहे, पण त्यांनी त्यांचं मन या संसाराच्या राहट गाडग्यामध्ये कधी अडकू दिलं नाही. असे आमचे मामा आणि त्या मामांची महती आज ऐकायला तुम्ही आम्ही इथं बसलोय. आणि तुकोबाराय म्हणतात, त्याच मामांना जर तुम्ही आपलंसं केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर त्यांना आपलंसं केलं तर सुखाची अनुभूती आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. कारण ए रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसाने. आणि त्या मामांना जर तू आपलंसं केलं, त्यांच्या नामस्मरणाचं वेड जर तुमच्या मनाला लागलं ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. कारण अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि या मनाला त्यांच्या नामस्मरणाचं वेड लागलं पाहिजे. मना लावी पिसे गोविंदाचे. सर्वांना विनंती आहे, एकदा हात वरती करा, आपण प्रेमाने भजन करू. ताठ हात वरती करायचे, ताठ ताठ. शेवटपर्यंत हात खाली नाही आले पाहिजे, नाही तर भारतीताईची शपथ आहे बघा तुम्हाला. राहू द्या असंच. यायचं का चहा पिऊन आपण? करायची का सुरुवात? करायची. विठो कसं खाचाल? असं पंचपक्वान्नांचं जेवण समोर असेल, भारतीताई त्या ताटाचं सुख बघून आमचे डोळे सुद्धा सुख घेताय तो. पण तुम्ही सांगितलं की तोंड हलवायचं नाही, मग जेवायचं कसं? बरोबर ना? पण आता जेवायचे 5 मिनिटात, पण त्याआधी काय करायचं? नामस्मरण करायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
बाहेरून आलेली व्यक्ती, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेली व्यक्ती जर हा कार्यक्रम बघेल तर कोणच म्हणणार नाही हा एकच दिवसाचा कार्यक्रम आहे बरं का चोपडे सर. काय कौतुक करावं. एखादा तरुण जर पुढे होऊन असे कार्यक्रम करायला लागला, आमच्या सरांचं कौतुक करावं तेवढं थोडे बरं का. कारण तारुण्यामध्ये आज आम्ही बघितलं तर तरुण पिढी कुठं कुठं चालली आहे, पण आमच्या सरांमुळं कितीतरी मुलं आज इकडे वळतायत. आणि वारकरी संप्रदाय काय आहे हे त्यांच्यामुळे मुलांना समजतंय. मामांनी त्यांच्यावरती किती कृपा करावी आणि त्यांच्यावरती मामांची किती कृपा दृष्टी असावी याचं वर्णन शब्दात सुद्धा करता येणार नाही. म्हणून सरांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यासोबत त्यांची जी काही कमिटी आहे, त्यांची जी काही मित्रमंडळी आहे, त्यांचे मनापासून धन्यवाद. पाठीमागे जे लोक स्वयंपाक करतायत, आचारी असतील, गावातील तरुण मंडळ असेल, त्यांचे मनापासून धन्यवाद. पुरुष मंडळी, महिला मंडळी, गावातील तरुण मंडळी सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्वांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपला हा कार्यक्रम ज्या चॅनलवरती प्रक्षेपित होणार आहे ते आमचे चैतन्य दादा, त्यांचा ओम साई हा यूट्यूब चॅनल आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्याच गावचे सुपुत्र आमचा छोटा रोहित दादा, तो सुद्धा या ठिकाणी आहे. खरं तर आमच्या वारीचं सगळं जे शूटिंग आहे, वारी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या तुमच्या लेकरानं, या तुमच्या रोहित दादानं केलंय बरं का. आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण लेकरं असावी तर अशी, आपल्याला चांगलं काही नाही करता आलं, आपण वाईट करायला जायचं नाही. पण भारतीताई, मी वारी घराघरामध्ये पोहोचवणार, वारी सगळ्यांना कळाली पाहिजे म्हणून आळंदी ते पंढरपूर या लेकरानं वारी केली आणि ती वारी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. हा रोहित दादा आहे. दुसरा आमचा माधव दादा आहे, तो सुद्धा या ठिकाणी आहे. चैतन्य दादा आहेत, आमच्या आईसाहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे मृदंगाचार्य दादा, आमचे दोन्ही गायक संस्थेतील मुलं, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी माईक सिस्टीम ज्या दादांची आहे, दादा तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी मला आमंत्रित केलं. या सरांचा जो ग्रुप आहे त्यांनी मला आमंत्रित केलं. तुम्ही आमंत्रण दिलं, मामांनी बोलवलं, मामांची कृपा झाली म्हणून इथपर्यंत येण्याचा योग आहे. माझ्यासोबत आमचे यजमान आलेले आहेत. खरं तर ते गावचे सरपंच आहेत बरं का. पण जेव्हापासून लग्न झाले, 2 वर्ष झाले आमचं लग्न होऊन, आम्ही दररोज कार्यक्रम करत फिरतोय. मग तुम्हाला असं वाटेल भारतीताई ते गावचे सरपंच आहेत, मग गाव काय वाऱ्यावर सोडलं का? आता कीर्तन करत दररोज फिरायचं म्हटल्याच्या नंतर, पण गाव आहे तिथंच आहे. दिवसभर ते गावं बघतात, रात्री आम्ही गावं बघतो. असा हा आमचा संसाराचा गाडा मामा चालवून घेत आहेत. छोटं माझं लेकरू 1 वर्षाचं, ते बाळ सुद्धा सोबत आहे. सांगेन तुम्हाला, लेकरावरती संस्कार करत असताना काय करा, पंढरीची वारी त्याला घडवा, पंढरीची वारी त्याला करायला लावा. एवढंच नाही, त्याला एक शिकवा, बाळा तुला चांगलं काही करता नाही आलं करू नको, पण वाईट मार्गाला मात्र जाऊ नको, वाम मार्गाला मात्र जाऊ नको, वाईट तुझ्या हातून काही घडेल असं दादा काही करू नको. एवढं तुमच्या लेकराला शिकवा. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि तुकोबाराय म्हटले, जे स्वतःसाठी न जगता जगाकरता जगतात त्यांचीच कीर्ती या विश्वाच्या पाठीवरती राहते. अभंगाचं शेवट. तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे
तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाचे हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज